ऑफिसेस वेगवेगळ्या शहरातील पण हेच तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू पाहतोय. भीती वाटते की इथून जर एखादी मोठी कंपनी गेली तर हजारो लाखो लोकांना हेच तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्जंटली ह्याच्यात जातीने लक्ष घालावं. हे मी किती दिवस म्हणते, म्हणून तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची एक अर्जंट मीटिंग बनवून ह्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे. कारण का खूप विश्वासाने इथल्या लोकांनी जमिनीही दिल्या आणि द होल आयडिया ऑफ दिस प्रोजेक्ट जे आपल्याला सार्थ अभिमान आहे अशी ही राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे आणि आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. ह्याच्यात मी राजकारण अजिबात आणू देत. मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर ह्याच्यासाठी टीका टिप्पणी करत आहे. माझं म्हणणं आहे आम्हाला वेळ द्या आणि मार्ग काढून द्या, एवढीच आमची मागणी. शेवटचा प्रश्न, या सगळ्या गोष्टीला जबाबदार नेमकं कोण आहे? राज्य शासन आहे की स्थानिक प्रशासन यंत्र? अर्थातच राज्य सरकार. इट्स PMRDA आणि MIDC हे काही स्थानिक लोकांचा विषयच नाही ना. आणि एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामपंचायती इच्छा असेल तरी त्यांना तेवढा स्कोपच नाही आहे ना. त्यांचा कामाचा स्कोप तेवढा मोठा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतला कसं तुम्ही जबाबदार ठरणार? एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करायला मुंबई पुण्यासारखं मोठं त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करतोय ना, वारंवार करतो. आणि आता मी टीका करण्याला बसलेच नाही. आय एम इन सोल्युशन मोड. आम्हाला मार्ग काढून द्यावं. टीका काय करायची? टीका दिसतेय सगळ्यांनी डोळ्याला, अजून काय करणार?